खासगी कोचिंग क्लासेसमध्ये नीटची तयारी करणाऱ्या एका 17 वर्षीय मुलीची छेडछाड आणि लैंगिक छळ प्रकरणी 2 शिक्षकांवर पोस्को अंतर्गत बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शिक्षकांवरच गुन्हा दाखल झाल्यानं शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे। विजय पवार आणि प्रशांत खाटोकर असे या 2 शिक्षकांचं नाव असून बीड शहरात हे दोघे जण खासगी कोचिंग क्लासेस चालवतात। या दोघांकडून नीटची तयारी करणाऱ्या मुलीची छेड काढून क्लासेसच्या केबिनमध्ये लैंगिक छळ केला जात होता। घडलेला प्रकार मुलीनं आपल्या मैत्रिणीला सांगितला, मात्र शिक्षकांकडून होणारा त्रास असह्य झाल्यानं मुलीनं हा संपूर्ण प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला। मुलीच्या आईनं शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठले आणि मुलीच्या फिर्यादीवरून दोन्ही शिक्षकांवर पोस्को अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आलाय। पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत असून दोन्ही शिक्षक अद्याप फरार आहेत। 17 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग आणि इतर तक्रारीवरून विनयभंग व पोस्को ऍक्ट प्रमाणे तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यातील जे काही महत्त्वाचे पुरावे आहेत ते हस्तगत करून लवकरात लवकर सदर गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात येईल। त्या अनुषंगाने पथक आरोपीचे जे ठिकाणे आहेत तिथे रवाना करण्यात आलेले आहेत आणि माननीय पोलीस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक सर यांचे ज्या काही महत्त्वाच्या सूचना आहेत त्या सूचनांप्रमाणे पुढे तपास सुरू आहे। किती पथकं नेमली वगैरे? 4 पथक नेमलेले आहेत आणि 1 पथक लोकल मध्ये असे एकूण 5 पथक नेमलेले आहेत। त्या अनुषंगाने सगळ्याच कारण पोस्को ऍक्ट मधील तरतुदीच अशा आहेत की सर्व बारीक सारीक तरतुदी आणि विद्यार्थिनीने FIR मध्ये जे कंटेंट दिलेले आहे सर्व कंटेंटची तपासणी अतिशय बारकाईने होईल। त्या अनुषंगाने जे काही इलेक्ट्रॉनिक आणि बाकी पुरावे आहेत ते पुरावे गोळा करण्याचं काम एका विद्यार्थिनीचा हा प्रकार समोर आलाय, असे काही इतर कुणी समोर आले नाही। आता प्रायमरी याच्यावर इन्व्हेस्टिगेशन आहे। इन्व्हेस्टिगेशन मध्ये जर काही महत्त्वाचे असेल तर पोलिसांकडून आपल्याला महत्त्वाचे अपडेट देण्यात येईल। क्लासेस मात्र बंद ठेवण्यात आले होते या ठिकाणी। आज विद्यार्थ्यांचे फक्त आजच्या दिवस क्लासेस बंद आहेत। क्लासेस वगैरे बंद ठेवलेले नाहीये, पोलीस किंवा हे नाहीये, त्यांच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह यांनी ठेवलेले आहेत आणि फक्त यांचेच क्लासेस नाही तर इतरही क्लासेस इथं आहेत तर ते क्लासेस सुरू आहेत डिपार्टमेंटला। पोलीस बंदोबस्त आंदोलन नाही, असं काही आंदोलनाचं नाहीये, परंतु कोणताही अनुचित प्रकार घडू नये असं पोलिसांचं मानस आहे, त्यासाठी आम्ही सतर्कता बाळगत आहोत। NTV न्यूज मराठी बीड।